नमस्कार. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी रात्री 12 वाजता मथुरेच्या कारागृहात गगन भरल्या पावसाच्या साक्षीने उतरले विश्वाचे पालन करता श्रीकृष्ण. मथुरेचा अत्याचारी राजा कंस आपल्या बहिणी देवकीचा विवाह वसुदेवाशी लावतो. पण आकाशवाणी सांगते देवकीचा 8वा पुत्र तुझा अंत करेल. कंस घाबरतो. देवकी वसुदेव यांना कारागृहात टाकतो. 7 मुलांचा निर्दयी वध करतो आणि 8व्या मुलाच्या जन्मरात्री अद्भुत घटना घडते. कारागृहातील लोखंडी साखळ्या आपोआप तुटतात. दरवाजे उघडतात. वसुदेव नवजात कृष्णाला टोपलीत ठेवतात. यमुना माता पाण्यातून मार्ग करून देते. गोकुळात यशोदा नंद यांच्या घरी पोहोचवून देवकीच्या 8व्या अपत्याचा वध करण्याचा कंसाचा प्रयत्न फोल ठरतो. तेथेच कृष्णाच्या बालीला सुरू होतात. वासीचे सूर, गायींची सेवा आणि गोपिकांचं प्रेम. या दिवशी देशभर उत्सवांचा आनंद असतो. भक्त दिवसभर उपवास करतात, रात्रभर जागरण करतात. मंदिरामध्ये गोड भजन, कीर्तन आणि कृष्ण जन्माचा क्षण मध्यरात्री साजरा होतो. गोपाळकृष्णाच्या बाललीलेचे प्रतीक म्हणून महाराष्ट्रात दहीहंडी परंपरा आहे. उंच हंडीत माखन, दही आणि गोविंदांचे थर लावून ती फोडण्याचा खेळ. मथुरा, वृंदावन येथे रथयात्रा, झाकी आणि अलंकारित सजावट पाहण्यासारखी असते. ज्योतिषशास्त्रानुसार श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात वृषभ लग्नात आणि चंद्र वृषभ राशीत झाला. रोहिणी नक्षत्र हे सौंदर्य, माधुर्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. जन्माच्या वेळी चंद्र, सूर्य, बुध, शुक्र हे शुभस्थितीत होते. धर्मसंस्थापना आणि प्रेम भावना पसरवण्यासाठी हा योग अत्यंत प्रभावी मानला जातो. अष्टमी तिथी स्वतःच गूढ शक्ती आणि आत्मज्ञान देणारी आहे. या दिवशी श्रीकृष्ण जन्माचे स्मरण केल्याने मनातील अज्ञान नष्ट होऊन भक्तिभाव वाढतो. श्रीकृष्णाचं जीवन आपल्याला शिकवते की धर्माच्या मार्गावर राहा, संकटात धैर्य ठेवा आणि प्रेम करुणा पसरवा. गीतेतील उपदेश, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका, आजही तितकेच सत्य आहे. जन्माष्टमीच्या या पवित्र दिवशी आपण आपल्या जीवनातही सत्य, प्रेम आणि धर्माची स्थापना करू. धन्यवाद.